विधानसभेच्या प्रचारामध्ये नेत्यांचं पावसातलं भाषण चांगलंच चर्चेत आहे। इचलकरंजी मधल्या सभेत शरद पवारांनी पावसात भाषण केलं, तर दुसरीकडे चिरोळ्यामध्ये फडणवीसांनी देखील पावसात भिजत भाषण केलं आहे। दरम्यान यावेळी फडणवीसांनी तुफान फटकेबाजी केली आहे। दोन मोठ्या नेत्यांचं पावसामध्ये भिजत भाषण। इचलकरंजीमध्ये शरद पवारांचं पावसात भिजत भाषण, तर चिराळ्यामध्ये फडणवीसांनी देखील पावसात भिजत भाषण केलंय। मात्र त्याचबरोबर चिराळ्यामध्ये आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। आता सत्यजित दादा, तुमची सीट निवडून येणं पक्का आहे। का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना। पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शुभ संकेत आहे, शुभ संकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात। पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।